देवाजवळ त्या जनाबाईचा उल्लेख असा दिसतो काही ठिकाणी की जनाबाई म्हणते देवा तुझ्याजवळ मिळालं रे, पण ज्यांना मिळायला पाहिजे होतं ते रिकाम्या हाताने आले, आणि ज्यांना धक्के मारून काढून द्यायला पाहिजे होतं त्यांना तू नको नको त्या गोष्टी दिल्या. जनाबाईचं एक भांडण आहे प्रसिद्ध, जे जनाबाईनं देवाबरोबर केलेलं आहे. भक्ताची यादीच घातली त्यात. तू कोणाला काय दिलं, काय म्हणते जनाबाई ऐका. पुण्यवंत पाताळाला किनेला, पुण्यवंत पाताळाला किनेला, पुण्यवंत पाताळाला किनेला, पुण्यवंत पाताळाला किनेला. हरी तो भाग्यवंत केला, हरी तो भाग्यवंत केला. कोरट्याचा बहुमान वाढविला, कोरट्याचा बहुमान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. तीव्रता तीव्रता गुंतविली, वेश्यागणिका ती सत्य लोकांनी कळी सोकुळा लावली, यादवेंद्राई गोष्ट बरी नाही केली. सत्ववानाचा भाऊ केला छळ, कीर्तिवानाची मारी आला बनवायची दंडनाची भड, जनी म्हणे मी जाणे तुझा खेळ, जनी म्हणे मी जाणे तुझा खेळ. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. हे भांडण आहे जनाबाईचं. ती म्हणते देवा आम्हाला माहिती तू कोणाला काय दिलं, तू काय सांगशील रे. गरज नसताना पदरात घातलं आणि हक्काचा असून सुद्धा दूर ढकललं. देवाच्या दरबारात लाभ मिळतो, पण भक्ताच्या यादीत बसलो तर दुर्जनाच्या यादीत गेल्यावर त्याचं ठरलेलं भक्ता राखे पायापासी, दुर्जनासी संहारी, तिथं लाभ मिळू शकत नाही. पण महाराज आम्हाला तर तोच पाहिजे, मग त्याच्याकडे तर जावंच लागेल ना. जाऊ नका, त्यांच्याकडे गेलेल्यांना तो मिळाला कळाला असं सांगता येत नाही. तुम्हाला एक छोटंसं चरित्र सांगतो. मी मुद्दाम प्रस्तावना अभंगाची लांबवली. पहिलं चरण कळालं तरी अभंगकडे. देवाजवळ राहणाऱ्या संतांना देव कळाला का असा प्रश्न जर विचाराला, देव मिळाला का, तर मला असं वाटतं ज्यांचा अभंग आहे त्यांच्याशिवाय दुसरं चरित्र सापडत नाही. एकदा आळंदीला नामदेवराय गेले, तिथं निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, सोपान काका आणि आदिशक्ती मुक्ताबाई. मला जरा 2-3 चिठ्ठ्या आले. पिंगळा म्हणा. म्हणूया आपण थोडस वेळ मिळू द्या मला, माझ्या अभंगाची भूमिका आपल्या समोर मांडू द्या. पिंगळा सोडूनही मला खूप काही येतं, ते ऐका जरा. मला प्रश्न पडायला लागला, पार पिंगळा म्हणता म्हणता माझी मुंगळा व्हायची वेळ आली. आता पिंगळा काही आमचा नाच सोडणावं, पिंगळाशिवाय कीर्तन पूर्ण होत नाही. पिंगळा म्हणा. मी त्या टाकडी विंचूरला कीर्तन केलेलं असेलगाव तालुक्यात. गाडीत बसलो होतो चहा पीत. तिथली छोटीशी पोरगी तिच्या आई सोबत चालली. तिने मला गाडीत पाहिलं, ती तिच्या आईला सांगते, आई बघ गाडीत पिंगळा बसलाय. झालं भाऊ काम. आता मुक्ताबाईने आपल्याला जिथपर्यंत पोहोचवायचं होतं तिथपर्यंत पोहोचवलं. अहो 31 वर्षाच्या पोराला 4-5 वर्षाची पोरगी नावाने नाही त्याच्या भजनाने ओळखत्या. विशाल महाराज खोलेच्या जीवनातला विजय. हम आज भी गए और कल भी गए तो हमारा नाम हमारा भजन कायम जिंदाबाद है, क्योंकि वो विशाल महाराज खोले का नहीं, वो तो मेरे संतों की वाणी है. ज्ञानोबारांचा तुकोबारांचा प्रसाद आहे तो. मला काही किंमत नसेल, पण मी जो पोशाख घालतो त्याला जगात खूप किंमत आहे, आणि ते माणसाला वैभव मिळून देतं. राज्याची लोकसंख्या 14 कोटी, त्यातली 7-7 कोटी माणसं कीर्तन ऐकतात. हा प्रसाद नाही संताचा. ज्यांचा साऊंड आहे त्या नंदुवानी सहज एक 3-4 वर्षापूर्वी पोवाडा युट्यूबला ते म्हटले काढू द्या बाबा. म्हटलं काढ. मला वाटतं मालेगाव तालुक्यात 2 वर्ष झाली असतील. अगदी मिलियनमध्ये व्ह्यूज. नकळत कुठपर्यंत समाज तुम्हाला चिडतो पाहतो कळत सुद्धा नाही. आधी होऊन गेला, आता भीती वाटते कॅमेऱ्याची.
त्या केलेल्या कर्माची फळं करणारे कॅमेरामन करताना भोगावे आम्हाला लागतात. त्यामुळं कॅमेरामॅनांना बऱ्याचदा आमचा राग येतो, हे घालवू देत नाही. त्याचा काय त्रास होतो. मी एका ठिकाणी 5 पतिव्रतेची नावं सांगितली महाराज. आपल्या परंपरेत प्रसिद्ध आहे पतिव्रता, नावं सांगितली. एकानं मला फोन केला, पिलेला होता तो, आता युट्यूबला नंबर आहे. तर म्हणे का तुम्ही 5 नावं सांगली पतिव्रतांची. म्हटलं हो, तुम्ही माया बायकोचं नाव सांगलं नाही म्हणे राजू त्या. अरे म्हटलं मी न लिहले का ते. नाही हा आमच्या गावातल्या महिलांचा अपमान आहे म्हणे. म्हटलं बापरे, नाद करून हे लोकांचा. इतके वेडे लोक आहे जगात, काय कोणाला वेळ देणार आवड साहेब. चल आळंदीला गेले कोण, नामदेव महाराज. 4ही भाऊंना माहिती पडलं नामदेव राय आले, पळतच आले चौघही भावांना. कारण अगोदर कोणी तर नव्हतंच. जो देवाचा तो माझा हा धर्म होता संतांचा. कोण आहे, अखंड जया देवाचा शेजार, कायम देवाजवळ राहतात ते नामदेव राय आले. सखा विरळा ज्ञानेश्वर नामयाचा जो जीवार. सखा विरळा आलेला आहे. चला पळत पळत आले. ज्ञानोबा ज्यांना आपला मित्र समजत होते असे नामदेव राय. काय प्रमाण आहे जनाबाईचे. हे भावनिक चित्र आहे तुमच्या नजरेला आणा जरा. जसे ज्ञानोबा राय पुढे जात आहे, दादा चला 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 नामदेवरायांच्या स्वागताला चला. हा काय मोठे मन आहे. विशेष पाहुणा दारात आला. अतिथी म्हणजे नाही, तिथी म्हणजे ठरलेली वेळ. ज्याची ठरलेली वेळ नसते त्याला अतिथी म्हणतात. आणि धर्म असा आहे, पूजोनी देव पाहिजे, पेरोनी शेता जाईजे, तोषोनी प्रसादू घ्यायचे. अतिथीचा ज्ञानोबारे बोलतात. अतिथीची सेवा करा मग प्रसाद घ्या. पाहुणा आहे दारातला चला. सांगा 4 भावंड पळत आली. निवृत्तीनाथांनी लोटांगणच घातलं व नामदेवरांच्या पायावर. ते पाया पडले. माझा मोठा भाऊ पाया पडतो, मी पाया पडलं पाहिजे. विश्वमाऊली या विश्वाचे मालक ज्ञानोबा आहे. मालक आहे महाराज, पण आपण सगळे ज्ञानोबांचे नोकर आहे. नोकरानं कधी मालकाच्या भूमिकेत जीवन जगू नये. जी जी महाराष्ट्रातली ज्ञानोबांची नोकर मालक झाली, संपली. जी जी ज्ञानोबांची नोकर नोकर म्हणून जीवन जगली, दृष्टी गेली, पाय गेले, शरीर थकलं तरी लोकांनी त्यांना डोक्यावर घेऊन नाच. सद्गुरू जगन्नाथ बाबा अंजाडेकर मालक बनून नाही जगले. तुम्ही पहा त्यांचं जीवन. अहो चेहरा पाहिला तरी समाधान. कायम सेवकाची भूमिका. मालक आपल्याला मालक बनावं वाटतं, सेवक कोणाला बनावं वाटत नाही. इथले मालक ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा सुद्धा पाया पडले. सोपान काका पाया पडले. माझ्याकडे लक्ष द्या. नंबर होता आदिशक्ती मुक्ताबाईचा. ती निवृत्तीनाथ म्हटले, मुक्ते तुला काही वेगळं सांगावं लागेल का ग. पडणं पाया. अगं कायम देवाजवळ राहतात ते काही सामान्य संत नाही. पड पाया. आदिशक्ती मुक्ताबाई कोरडे केस, गौरवर्ण, सरळ नासिका, पाणीदार डोळे, कोटी सूर्याचं लख लखीत असं तेज, नेत्रातून हस्तातून फक्त कृपा झरडत राहावी इतकं औदार्य, इतकं तेजस्वी रूप माझ्या मुक्ताबाईचं. मुक्ताबाई म्हटल्या, ज्ञानदादा तूही म्हणावं मला याच्या पाया पड. निवृत्ती दादा म्हणतोय पण तूही म्हणतो अगं पड मुक्ती पाया. आपल्याला भेटायला आली ती. मी नाही पडणार दादा, हे कच्च रे मडक. तुम्ही पाया पडता त्याला निदान वाकावही वाटत नाही तुमच्याकडे पाहून. तुम्ही आपलं लोटांगण घालत बसता. अगं हे देवाजवळ राहतात. देवाजवळ राहणाऱ्याला देव कळतो. ज्ञानदादा हे तू म्हणावं मला नाही रे पटत. हे मडक कच्च आहे. हे भात्यात घालावं लागेल, चांगलं तापवावं लागेल, त्याशिवाय ती पक्क होणार नाही. नामदेवरायांना तो अपमान वाटला. 100 नंबरी सोनं जसं दुरून झळकतं तशी मुक्ताबाईची वाणी लाल करते ज्ञानोबा. त्या नामदेवरांना भानावर आली. नामदेव आता मडकं तपासायचं काम जेवढं चांगलं कुंभाराला जमतं तेवढं कोणालाही येत नाही. तिथं गोरोबा काकांना बोलवलं. काका या हो काका. काही संतांना काका म्हणतात, सोपान काकांना काका म्हणतात.
गोरोबा काकांना काका म्हणतात. का म्हणतात? मुक्ताबाईचा सांभाळ सोपान काकांनी केला. निवृत्ती ज्ञानदेव कोरानाचे अन्न सांभाळी सोपान मज लागी. बाप गेल्यानंतर बापाची माया ज्याच्या हातात दिसते त्याला काका म्हणतो ना आपण. हे गोरोबा काका कुमाराच्या कुळात जन्म घेतला आणि आवाज दिला. ज्ञानोबारांनी थापटणं घेऊन पळत आले. सांगा काय आदेश आहे, काय सेवेचा. काका हे घट तपासायची जरा. मुक्ताईचं म्हणणं हे कोरं आहे, कच्चा आहे. मी तपासू? हो, तुम्हालाच तपासायचंय. प्रमाण बघ किती सुंदर आहे. प्रथम तो थापटणी निवृत्तीनाथा डेरा झाला निका ब्रह्मरूप. पहिल्यांदा थापटणं मारलं निवृत्तीनाथाच्या डोक्यावर. गोरोबा काका म्हटले डेरा झाला निका ब्रह्मरूप. हे पूर्ण मडक आहे. दुसरा नंबर आला ज्ञानोबारायांचा. तेची थापटणे ज्ञानेशाची डोई आता लेशनाई. कोरा कोठे काही कोरे पण शिल्लक नाही. नंबर क्रमांक 3 तिची थापटणे सोपानाची डोई. सोपान काकांना मारला. मुक्ताबाई सगळ्यात लहान आहे. इवलीशी मुक्ताई अधिकारी संत विश्ववंदिती हो नित्य आदिशक्ती रूप. विश्ववंदिती हो नित्य आदिशक्ती रूप. इवलीशी मुक्ताई अधिकारी संत इवलीशी मुक्ताई अधिकारी संत विश्ववंदिती हो नित्य आदिशक्ती रूप. माझी मुक्ताई मुक्ताई माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाच लेकरू. चांग देव योगी जान चांग देव योगी जान तिले मानला रे गुरु तिले मानला रे गुरु. माझी मुक्ताई मुक्ताई माझी मुक्ताई मुक्ताई माझी मुक्ताई मुक्ताई माझी मुक्ताई मुक्ताई. इवलीशी मुक्ताई अधिकारी संत इवलीशी मुक्ताई अधिकारी संत विश्ववंदिती हो नित्य आदिशक्ती रूप. विश्ववंदिती हो नित्य आदिशक्ती रूप. लहानशी मुक्ताई जशी सनकाडी केले देशोदडी महान संत. ऐका मुक्ताबाई म्हटलं मी नाही पडणार पाया. आणि त्या मुक्ताबाईला थापटणं मारलं. थापटणं मारता बरोबर तिची थापटणी मुक्ताबाई हानी अमृत संजीवनी उतू आली. अमृत संजीवनी. गोरोबा काका म्हटले सगळ्यात पक्का घट कुठला असेल तर हाय. सगळ्या घटांचा कारखाना आहे हा, निर्मिती इथून. आणि मग मारलं नामदेवरांच्या डोक्यावर. डोई चढो मोहरो रडू लागे. डोकं चोळायला लागली, रडायला लागली. पळत गेले पांडुरंगाजवळ पंढरपूरला. देवा रे त्या संतांनी मला मारलं रे, माझी फजिती केली त्या मुक्ताबाईनं. मग आता इथं थांबू नका. ज्या अर्थी ज्ञानोबाराय सांगतायत मुक्ताबाई सांगताय हिमतचं कड हे मडकं कच्चं आहे, त्या अर्थी ती कच्चच आहे. मग तुम्ही औंढ्याला जा. औंढा नागनाथला पाठवलं. तिथं एक महात्मा त्यांनी पाहिला. झोपलेले ते महात्मे आणि पाय जिथं ठेवलेले होते ते पाय भगवान महादेवावर शिवलिंगावर. नामदेवरांना राग आला. ओ देवाच्या डोक्यावर पाय ठेवता तिथं देव आहे काढा पाय. तो बाबा म्हटला हो मला दिसत नाही देव कुठे. तुम्ही जरा पाय उचलून बाजूला ठेवा. पाय उचलले बाजूला ठेवले. पुन्हा भगवान महादेव तयार.
पुन्हा उचलली पुन्हा ठेवली भगवान महादेव तयार, पुन्हा उचलली पुन्हा ठेवली भगवान महादेव तयार. जिथं पाय ठेवील तिथं भगवान शिवलिंगाची पिंड तयार व्हायची. नामदेवरांनी हात जोडले, तुम्ही कोण आहे? त्या खेचराने सांगितलं, मी मुक्ताबाईचं लेकरू आहे. मुक्ताईने बोध खेचरासी केला, तेने नामयाला बोध येले. मुक्ताबाईने ज्याला आपलं लेकरू म्हटलं, संतांनी ज्याला आपलं चरण दिलं, ते चरण खांद्यावर घेण्याकरता देवाचा देव महादेव सुद्धा तयार होतो. इतकी मुक्ताबाईची ताकद आहे, इतकी ज्ञानोबरांची ताकद आहे. मला उपदेश कराल नामदेवा? त्याच्याच करता आलो रे. देवाजवळ राहतोय, देव नाही कळाला बाबा. मग आता जिथून पळत पंढरीला आला त्यांच्याकडे जा, आणि त्या मुक्ताबाई तुझ्या आजीगुरु आहे असं समज. मी जे तुला सांगतो ते संतत्व आहे. देव मिळवावा वाटत असेल तर जीवाकडे नाही, भौतिक साधनात प्रपंचाचा वापर नाही. देव मिळवायचा असेल क्षमा मागतो नामदेवा, देवाकडेही नाही. तुला जर देव मिळवायचा असेल तर मी तुला सांगतो, तू ज्ञानोबरांकडे जा, अर्थात संताकडे जा. तू संतांकडे जर गेला आणि पवित्र अंतःकरणानं, अंतःकरणातल्या सत्सद विवेक बुद्धीनं, सद्भावनेनं जर मस्तक संतांच्या चरणी टेकवलं, त्या देवाजवळ संगात राहतोय तो चैतन्याचा देव अंतःकरणात स्थित व्हायला वेळ लागणार नाही. कसा होईल हो महाराज, कसा होईल? तो आपेआप या शब्दातून दर्शवताय सेवेला निवडलेल्या